नमस्कार. आज आपण पालक पराठ्याची रेसिपी बघणार आहोत. आधी पाणी गरम करत ठेवायचं, त्यात अर्धा चमचा मीठ टाकायचं. पाणी उकळलं की त्यात आपण स्वच्छ धुतलेला पालक एक 10 सेकंदासाठी हलवून घ्यायचा आणि लगेच गॅस बंद करायचा. आता हा पालक आपण थंड पाण्याखाली धुवून घेऊया एकदा परत. पालक थंड झाला की आपण बाजूला काढून ठेवूया. मित्रच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या, निथरलेला पालक आणि त्यात आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, चवीपुरतं मीठ, आता हे आपण ग्राइंड करून घेऊया. हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया. तर त्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत. त्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ, मल्टीग्रेन आटा पण यूज करू शकतो. आणि पीठ आपल्या पालकच्या ग्रेव्हीप्रमाणे घ्यायचं आहे. आता हे छान आपण मळून घेऊया पीठ. त्यावर थोडंसं तेल घालून आपण छान एकजीव करून घेऊया आणि एक 10 मिनटं साईडला ठेवूया. आता पीठ छान एकजीव झालं आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊया. यात ज्वारीचं पीठ असल्यामुळे पराठे आपण हळूवार हाताने लाटायचे, नाहीतर ते पोळपटला चिकटू शकतात किंवा तुटू शकतात. पराठे छान दोघं बाजूने भाजून आपण त्याला थोडंसं तुपाचं ब्रशिंग करणार आहोत. हे पराठे डाएटसाठी अतिउत्तम आहे. आपण जास्त तेल किंवा तूप वापरणार नाही. अशा प्रकारे आपण पराठे बनवून घेऊया आणि हे सर्व करूया. हे तुम्ही पुदिना चटणीसोबत, लोणचं किंवा आवडेल त्या चटणीसोबत खाऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.